अरे पाटलानं आणली ना तिला. आजी पाटलानं आणली की. हो चला. पाटलानं आणली तिला. चला आणली पाटलानी. हे आजे अरे पाटलानं आणली की. अरे इकडे काय करताय? अरे शेवटी पाटलांनी तिला घरी आणलंच की. अरे काय सांगतोय, खरंय का? अरे 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 लय खतरनाक दिसती ती. केशा खरं सांगतोय का रे? अरे चला 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 तिकडे जाऊयात. चल चल जायचं काय? चल 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 चल. पाटलांनी शेवटी घेतली बघा एकदाच. काय आयटम आहे राव. आयटम नाही रे, लक्ष्मी ती. कसलं भारी. म्हटलं नव्हतं काय पाटलाने घेऊन आलंय म्हणून. कसली भारी दिसती बघ ना. तिला ना असं घेऊन असं पूर्ण गावभर फिरणार आहे मी. अरे तिच्या पाय ना गाय छापला विचून आहे ना, डबल लागतो डबल. तिला बघितलं की असं सुधारायचं म्हणत होत मला. काय जायचं काय रे? हा चला पाटलाने हाणलं तर मार खाल्लं तर मी मार खातो. चला 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 चला. पाटील एकदम मस्त. ओ पाटलीन बाई चला की लवकर. अहो अशी काव मी पाहिलीच नव्हती. आली नव्हती गावामध्ये, पहिल्यांदा झाली. भाग्यवान आम्ही. काय गाडी. माझी गणपती बाप्पा. गण्या कपडी त्यांची. हा तर मंडळी, आता आपल्या गाडीचं नाव आजपासून आहे बकुळा. पाटील
एक विचारू का तुम्हाला? विचार की. म्हणलं बकुळा रानात घेऊन जाईल म्हणतोय. ए टोन्या, काय बी बोलतो का रे? अहो म्हणजे एकदा बसल तिच्यावर. नाही नाही, कॅन्सल कॅन्सल, नावच कॅन्सल बकुळ्याचं. बकुळं नावच नको मला. अरे काय बाय बडबडतात ही लोक. ए आजी जर का वर्र बघत असेल ना, जोड्याने आणल तुला पण आणि मला पण, कळलं का? नको, कॅन्सल नाव, कॅन्सल नाव, कॅन्सल. अहो असू द्या की, छान नाव आहे बकुळा. आणि तसं बी तुमचा तुमच्या आजीवर लई जीव होता, आणि आता ह्याच्यावर बी बसेल. राहू द्या, चांगलं नाव आहे बकुळा. चला तर मग अशा प्रकारे बारस झाला गाडीचं. आजपासून तू बकुळा. चांगलंय. अहो पर तुम्हाला तर गाडी चालवता येत नाही, मग आता व कोण चालवणार? काय माहिती, मला पण येत नाही. तुला येते का? आई शपथ नाही. बकुळीला कोण चालवणार? चालू का बकुळाला? खाली बस, तुला धड दोन पायावर उभं राहता येईना. मॅच चालू का बकुळा? गावात कोणी ड्रायव्हर आहे का? आहे का कोणी? नाही होय. एक काम करा ना मंडळी, तुमच्या नातलगात विचारा, शेजारी पाजारी विचारा, हा कोणीतरी निघालच ना ड्रायव्हर. मायला बकुळा घेतलीये खरी, जर ती चालवलीच नाही तर अशीच पडून गंजून जाईल. काय खरं नाही, काहीतरी केलं पाहिजे. एक कामच करू, जो कोणी बकुळीला ड्रायव्हर शोधून आणल बर का, जो कोणी बकुळीसाठी ड्रायव्हर शोधून आणल, पहिला माणूस जो कोणी असेल त्याला बकुळामध्ये बसून अख्खं गाव फिरवण्यात येईल. बुंग भारे बकुळीत बसायचे. चल शोधू. हा चला कामाला लागा, बसू नका इथं. ए त्याला सावकाश घेऊन जा. ए बाबा सावकाश सावकाश. बकुळाला गावला का ड्रायव्हर? नाही, गावल गावल 2 दिवसात. पाटील बनवून फिरवतो. 2 दिवसात ड्रायव्हर. कसली काळजी करताय तुम्ही? बकुळीचं कसं करायचं? तुला अख्ख्या पंचकोशी ड्रायव्हर घावला काय करा? घावन ड्रायव्हर नका काळजी करू तुम्ही. चला घ्या, जेवून घ्या. ए ज्योती, जेवायला देते का नाही? काय काय थेरडे, तुला दम नाही निघत का? पार मारायला लागली का काय? काय बाई करून आणली? मग काय त्या पाटला ड्रायव्हर भेटला का नाही? तुम्हाला काय लागत नसत्या त्या चौकशा लोकांच्या? आणते मी जेवायला, दम धरा जरा. पोट भरले जणू कुणाचं. अव जेवायचं आहे का नाही? स्वयंपाक तयार आहे, चला पटदिशी. अव येत आहे ना? अव तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं? आता तर तुमचं गाडी घ्यायचं सपान बी पुरं झालं या. माझं सपान? अगं आपलं सपान, हा लगीन झालं तेव्हाच आपलं ठरलं होतं का नाही? पण मी सबशेल फेल झालो. लय उशीर लागला बघ सपान पुरं व्हायला. असं का ब बोलताय? अव म्या तरी तुम सपान कुठं पुरं केलंय? आपल्याला मूल बाळ व्हावं म्हणून
किती दवाखानं, देवधर्म, देवऋषी, किती पैसा खर्च केला तुम्ही, काय नाही केलं माझ्यासाठी. तरी तरी मी झालीच ना फेल. का बसा, रडू नका. कशाला तो विषय काढता, काय उपयोग आहे का? डोळे पुसा, डोळे पुसा आधी. पुसा बरं डोळे. अव एक स्थापन पुरं झालंय, त्याचा आनंद बाळगा की. हा आता या गाडीमधनं तुम्हाला अख्ख्या गावभर फिरवणार बघा मी. हा फिरवतो म्हणे. गाडी चालवता येते का तुम्हासनी? अरे देवा, नाही येत. हा मग अगोदर गाडी चालवायला शिका आणि मग या फिरवायच्या गोष्टी करा. आणि तुम्हासनी सांगते मी, जबर तुम्ही गाडी चालवायला शिकत नाही ना तवर मी गाडीत बसणार नाही. चला आता जेवायला. घ्या पानं वाढायला. हा पुढ्यात एकदा सांगते तुम्हासनी, जवळ तुम्ही गाडी चालवायला शिकत नाही तवर मी बकुळीत बसणार नाही म्हणजे नाही. ज्या बिडी का बघून मला गाय चपकायची तालाब त्यांनी म्हण ना. मग अरे महाद्याला काय हवाया पुरींवर जुलायचं असतं, तू काय पारंब्याला जुलत बसलाय. काय सांगू तुला, पोरगीच पाठाण नाही. अरे कशी पाठणार आहे, तू दिसतो माकडावानी जीव लाकडावानी. अरे लका पटवण्यासाठी त्या पाटलाची बकुळ आहे का, हो हाय. त्या बकुळेसाठी ड्रायव्हर बघायचा, त्या बकुळीत बसायचं, गावभर फिरायचं. म्हणजे कसं गावातल्या पुरी सगळ्या आपल्यावर बराबर. ड्रायव्हर गावला रे, ड्रायव्हर गावला, ड्रायव्हर गावला. हो हे बघ फोन नंबर. आणि बघ आता मी काय करणार, हा नंबर आहे ना पाटलाला देणार. पाटील आहे ना मला बकुळीत बसवणार आणि मी आहे ना गावभर फिरणार आणि गावातली मुली. बाबो आता मजा आहे, मजा लय मजा यायला का काय सांगायचे. आणि बघ अशी पोरगी चांगली पटवतो ना, लय खुश आहे. ए तमाखा हे चुना दे. लावला त्यांनी. कोण गेला सध्या आता सध्या. ड्रायव्हरचा नंबर आणलाय बघ, आता तरी हो. मग पहिलं बकुळीत बसून दाखव आणि मग माझ्याकडे चल्ली. अरे पाटला ड्रायव्हर गावला की नाही? गावला 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 गावला. चला चला चला. बक्की कसला भारी दिसतोय, एकदम राजबिंडा.
असं वाटतंय त्याला आत्ताच घ्यावा. गप ग, काय काय बोलतेस? खरंच बोलते ना, कसला भारी दिसतोय. भारी तर दिसतोय. मी काय म्हणते, हा बकोळीचा ड्रायव्हर व्हायच्या आधी याला माझा ड्रायव्हर करते काय? गप ग. इम्पोर्टेड आहेत तो. अरे ते माझे आहेत स्वतःचे. अरे गप ना उगा कशाला त्रास देतात त्याला. गोगल म्हणतात त्याला. कसा झाला प्रवास मोहन? पाटील, प्रवास एकदम छाक झाला. वा 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 वा. पण पाटील, वाय दिस? समजा कशासाठी? आणि यो माझा सत्कार केला तुम्ही कशासाठी? तुमचा इरादा काय? यावेळेस निवडणुकीत मला सरपंच म्हणून निवडून आणता की काय? जोक भारी करते बर का. अरे नाही बाबा, तुझ्याकडे लय महत्वाचं काम आहे माझं. काय? आता ही आपली गाडी दिसते का नाही, हिचं नाव आहे बकुळा. हा, तर तुला तर माहिती आहे आपल्या गावामध्ये कोणाला गाडी चालवता येत नाही. तर एवढी आपण लक्ष्मी घेतली, ती जर अशीच पडून राहिली तर खराब होऊन जाणार. मग तुला गाडी चालवता येते, तर माझी काय इच्छा आहे की तू गावामध्ये 4 दिवस राहावं, मला गाडी शिकवावी आणि मग जावं मुंबईला. चार दिवस? बरं ठीक आहे पाटील, 4 दिवस म्हणताय ना? हा, मी 8 दिवस देतो तुम्हाला. अरे वा. पण 8 दिवसाच्या वरती 1 दिवस थांबणार नाही. चालतंय, ठरलं तर मग पक्क. हा, ड्रायव्हर मिळाला शिकवणारा. होय मोहन, तू इथंच राह की यार वाड्यात. तसा मी तू लई लांब राहतोस. तिथे एकटा काय करशील बरं पोरा? ते नाही जमायचं. अरे काय वाडा चांगला आहे की काय वाईट आहे तेव्हा? तसं नाही पाटील, मग वाडा मस्त आहे, खूप छान आहे. पण मला ना सगळं टायमाच्या टायमावर लागतंय. म्हणजे कसं, सकाळी उठल्याबरोबर बेटी लागते, नाश्त्याला ब्रेड खारी लागते, आणि आणि लय काही. अरे मग इथं बेस झालं की तिथं तू एकटा काय करशील बरं? इथं राहिलास ना तर तुझी म्हणशील ना ती समज करून वाढील तुला. मग मुंबईला जाताना म्हणशील तिथं लय बेस्ट सोय झाली माझी. गाण्या हो, उचल ती ठेव त्या खोलीत. हे अजून काय सामान असेल तर पोरावर नेऊन ठेवा. नाही आणि जरा साफसफाई करा. चला. आणि त्याला जरा विश्रांती घेऊ द्या. चल राहू दे. चल, काम धडकी करा, पहिली पाया पडत बसतात माया. हा चला चला हो, झालं काम. पाववाला पाटलीन बाई, हो ताजे आधी आण. हे बघ, आज जसं टायमाला आलायस ना, उद्यापासून रोज टायमाचं टायमाला या. मुंबईवर ड्रायव्हर आलाय, त्याला रोज उठले लागतोय चापा. हा, उद्यापासून लवकर ये. आणि हो, तुझं हे समज जी काय पैसा आहे ती ना, ती नंतर सगळं झालं ना की मग देईल. हा, टायमाला ये बरं का. हो. पाववाला मोहन, ए मोहन, अर्धर चहा तयार आहे तुझा. अरे वा,
हेच मला सकाळी सकाळी लागतंय नाश्त्याला. जर पाठदिशी खा आणि आंघोळीला ये. पाणी गरम केले तुझं. हा सरकार जेवणला झाक झालंय बघा. छान झालंय का? वय वय. काय हो पाटील गाडी शिकले काय?
त्यांचा चाललाय शिकण्याचा प्रयत्न. मला गावात दिसले इकडून तिकडे 2-3 वेळा जाताना. बघू आता काय होतंय ते. बर बर जेवून घ्या. अहो अजून किती विचार कराय, झालं ते झालं. नका लय टेन्शन घेऊ तुम्ही. हारलो ग म्या, सपशेल हारलो. ड्रायव्हर पाहिजे म्हणून पार मुंबईत हुडकून आणलं आणि त्याचा काय बी उपयोग करता नाही आला बा. तो बी बिचारा त्याचं काम धाम सोडून मला गाडी शिकवायला. मॅच कमी पडलो, काय उमगरा झालंय. 2 दिवसात तो जाणार. परत आपली बकुळा आहे तशीच दारात. अगं पण समजा काय तुमच्या हातात आहे का? तुम्ही प्रयत्न केलंच ना. आता नसते का त्याच्या हातात लवकर यश येत. अहो पण तुमचं बी सपन होतच की. हा, तुम्हाला असं थाटामाटात त्या बकुळामधनं मी गावभर फिरवणार होतो. कमी पडलो मी तिथं. अगं तुम्ही एवढं प्रयत्न केलं ते काही कमी आहे ग माझ्यासाठी. आणि आपलं पोर असतं तर तुम्हाला काय गरज होती का गाडी शिकायची? त्यानंच फिरवलं असतं की नाही गावभर आपल्याला. हाय का आता तुमचं? पुन्हा कशाला तोच विषय काढत बसता. काही गोष्टी नसतात एखाद्याच्या नशिबात. तसंच गाडी शिकणं माझ्या नशिबात नसेल असंच मला वाटायला लागलं. राहू दे, नका लय काळजी करू. अहो परमेश्वराने ठरवलं ना, समज नीट होईल. म्हणतात ना, रात्रीनंतर दिस उजाडतो आणि येणारा प्रत्येक नवा दिस नवी आशा फुलावतो. होईल समजा चांगलं. हा चला चला या जाऊ. पाटील आवरा की चला. अरे तू कुठं झाला? अहो गाडी शिकायची आहे की नाही? म्हणजे तू काही गोष्टी नसतात एखाद्याच्या नशिबात. तसंच गाडी शिकणं माझ्या नशिबात नसेल असंच मला वाटायला लागले. राहू द्या, नका लय काळजी करू. अहो परमेश्वराने ठरवलं ना, समज नीट होईल. बघा म्हणतात ना, रात्रीनंतर दिस उजाडतो आणि येणारा प्रत्येक नवा दिस नवी आशा फुलावतो. आवरा की चला पाटील. गाडी शिकायची नाही वय? अरे मोहन 6 दिवसात काय त्या गाडीतलं ओकट ठोकळलं नाही. आता मला तर काय सुधारणा झालंय बाबा. अहो तसंही मला 2 दिवस थांबायचंच आहे की. तर मला सांग, 6 दिवसात काय जमलं नाही तर 2 दिवसात काय जादू होणार आहे का? हे बघा पाटील, मी तुम्हाला सबूत दिला होता 8 दिवस थांबील म्हणून. 6 दिवस झाले, आता 2 दिवस आहेत, तर करूया नाही त्या प्रयत्न. नाही म्हणजे का? अहो अजून 2 दिवस खायची ना, मग प्रयत्न करायला काय हरकत आहे तुम्हाला? वरती समजा राहू द्या. म्या म्हणती म्हणून तर जाकी. ए मोहन सत्याच नाही घेऊ. हा आता कसं? चला पाटील. आता काय होम मिनिस्टरला तुम्ही मध्ये घातले. आला सदर आनंद चाव्या. या चाबी घेऊन फडक मारून घेतो. हा येऊ का? चला आव. चांगलं करतो.
ऍक्सिलेटर वाढवायचं, सोडायचं. का रे बाबा, काय झालं? अरे बाबा, गाडी इथंच कशी काय बंद पडती रे? नाही नाही, बघतो ना बघतो. चाल की चालू. मला वाटलं तात्याने जादू टोना केला. नाही, जमले ग बाई. काय ग, झालीस का मोकळी एकदाची? वय ना, लय दिस झालं शेताला पाणीच घातलं ना. उद्या पण यायचंय का शेतात पाणी घालायला? ए, तू आजचा कामगार होता, लय लाडा लिहू नको. चल निघ. बर. काय ग, असं काय बोलतीस? जाऊ दे, आजचं काम झालं, उद्या नवा कामगार बघू. बाई, डेंजरच तू. अगं, असल्यानं जास्त जवळ केलं ना की गळ्यात पडतात. उगाच कोणी सांगितली नसती उठाठीव. अगं, पण काय प्रेम भीमा असतं का नाही? हा, तर तुला प्रेम करून दमलीस. प्रेम करायचं आणि सोडून गेला की रडत बसायचं. आपल्याला नाही जमत असलं. त्यापेक्षा कसं दमदार पाणी घालणारा बघायचा. पाणी घालून झालं की पत्ता कट आणि आत्मा कसा तृप्त होतो. उगाच कोणी सांगितलंय डोक्याला शॉट? आपल्याला नाही आवडत बाई असलं. अगं, खरं प्रेम करायचं, लगीन करायचं. आता माझा ड्रायव्हर बघ, जवळ तो मला लग्नासाठी विचारत नाही तर म्या काय लगीन करत नसते. मग तर तुझं लग्न झालंच या जन्मात. का? अगं, 2 दिवसात तो गाव सोडून जाईल. 8 दिवस राहायला आला होता, उद्या 8वा दिवस. अगं, परत त्याने तर मला अजून विचारलंच नाही. होय ग, त्याच्या मनात असेल का माझ्याबद्दल प्रेम? अगं, नुसतं प्रेम असून काय करल? दम आहे का अंगात विचारायला? मग आता मी काय म्हणते, तूच का नाही त्याला सांगत तुझं त्याच्यावर प्रेम आहे आणि माझ्याशी लगीन करशील का? होय बाई, आता मीच लढायला पुढाकार घेतला पाहिजे. होय, तूच लढ, पण लढायला मात्र त्याचीच तलवार घे बर का. हा, गप्पाई डुचके, चल लढायला त्याची तलवार घे. बाळा घे. बस बस. अरे खा रे बाळ, सकाळ सकाळी जेवलेस. अंतरनेटे पोरांनी पोटभर खावा. 4 येड्याला ते बी सावकाश होती. अहो, तुम्ही का सगळं बसलाय? बोला की. आणि मन म्हणत होता
तुम्हाला हळूहळू गाडी यायला लागली म्हणून. मोहन बोला की पाटील. जेव 2 दिवसांनी परत जाणार ना. ते चांगलं काम कर, गावाचं नाव मोठं. हा करतो की. मी काय म्हणत होतो, नाही म्हणजे कधी सुट्टी मिळाली तर चक्कर मार जा. हा येते ना पाटील. सावकाश उठ. जीव जीव तुझ बडबडून जीव रे. आता हा चढ आहे त्यामुळे ऍक्सिलेटर थोडं जास्त द्यायचं. क्लच वरून हळूहळू हळूहळू पाय काढायचा. कळलं ना? हा जमायला लागला आता पाय. वा 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 पाटील चालू द्या. आता समोरनं बघायचं, समोरचा पण अंदाज घ्यायचा. आपण मध्ये नाही घ्यायला पाहिजे. हारण पण देऊ शकतात. चला किती लागले. आली मी. पाटील कसं काय झालंय? अरे मोहनच गाडी चालवत होता, त्यालाच ठाव आहे. त्याला गाडीत चालत येत नाही. अरे मिथून तोंडाच्या आटलाच्या जीवावर उठला का? हात लावला त्याला कोणी. सोड त्याला. चल वा बाजूला. बाजूला म्हणते ना. लई लागलं कर. बया लागले माझ्या लेकराला. माझ्या डोक्याला लागले वाटत. दुखतय खरं. दुखतय अजून कुठे लागले का? तू आता इथनं जाणारेस, मुंबईला जाणारेस. नीट जा बर का. गावच्या लोकांच्या नको ना आधी लागूस. मुंबईला जा, लय काम कर आणि मोठा माणूस हो बर का. मोठा माणूस हो. जातो जा.
पोरबाळ नाही ना. पण लढा लागला की पोरावानी जपायला लागते. काय करणार? तिची ममता 15 दडली. काय करणार? काळजी घे. पोटाव सावरतो तिला. काय ग, काय झालं? अगं मला त्यांची लई काळजी वाटते. त्यांचा एवढा अपघात झाला, त्यांना लई लागलं तर नसेल ना ग? अगं होईल सगळं नीट, तू काळजी नको करू. हे बघ, मला त्यांना काही करून आजच्या आज भेटायचंय. तू काहीतरी कर. तू ऐक, तू जाऊन आज भेट आणि तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. तुला माहितीये ना सगळं घरचं. चालतंय, जाते. येते ग. जा. बघू कुठे लागलंय. नाही कुठे लागलंय. अहो सांगा ना कुठे लागलंय. नाही रे कुठे लागलंय. तिकडे मागे लागलंय का? अहो सांगा ना कुठे लागलंय. इथे लागलंय का? सोड ना यार, जाऊ दे. तसं तुला काय करायचंय ना? मला काय करायचंय म्हणजे? अहो एवढी चौकशी करतीये, माझा जीव घाबरा झालाय आणि तरी तुम्हाला काही वाटत नाही. म्हणजे तुमचा अपघात झाला तेव्हा मला तुम्हाला कमवायची भीती वाटली आणि मग मला उमगलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून, आणि मला तुम्ही आयुष्यभरासाठी पाहिजे. जाऊ दे यार मीनाक्षी, कसं असते ना, खरं प्रेम विसरल्याच जाते रे. हेच बघ ना, मी इथनं निघून गेल्यावरती हे लोक पण विसरून जाते. आणि तसंच तूही विसरशील. खरंच विसरतात का? मीनाक्षी उठ. हे तुला किती वेळा सांगितलंय तू इथे नको म्हणून? चाल निघ इथून, निघ.
पाटील पाटलीन बाई बाहेर आहे बरं. काय रे बाबा? तुमच्या दोघांना मला एक गोष्ट सांगायची. काय? आणि ते पण आत्ताच्या आत्ताच ऑन दी स्पॉट. काय रे बाबा काय झालं तू? पाटील पाटील दोघांची शपथ घेऊन सांगतो, पाटलांना गाडी शिकवल्या बिगर मी मुंबईला जाणार नाही. जाणार नाही म्हणजे नाहीच. ऐका कबूल? आणि नसेल कबूल तर कुठं जाणार मी इथंच राहणार या गावात. पाटील जा आवरून या. आलोच. थँक्यू बकुळे. या गावात थांबणार नव्हतं बघ, पण तू भेटलीस आणि तुझ्यामुळं माय लावणारी माय भेटली, जीव लावणारा बाप भेटला आणि माझ्या लहानपणीचं प्रेम, जीवापाड प्रेम करणारी मुलगी सुद्धा भेटली. थँक्यू बकुळे. पाटील पाटील वाचवा वाचवा पाटील. पाटील काय मारताय त्याला? पाटील मला काय विचारताय? विचारा या माय घाल्याला. माझ्या पुरीच्या मागा लागतोय. हा तुझ्या अवकात आहे रे? तुझ्या आईचा ड्रायव्हर तुझ्या हा शहरात ना आला म्हणून काय शेट झाला होय तू? हा बघ परत तर माझ्या पुरगीच्या मागा लागलास ना तर जीव घेईन. हा पाटलाकडे कामाला आहेस म्हणून काय पाटील झालास होय? पाटील बोला की आता. हा त्याला गावात काय त्यासाठी आणलंय का? हा गावातल्या पुरी पटवायला? आणि आमचीच पुरगी सापडली होती लपडी करायला तुझ्या आईला तुझ्या. हा पाटील तुम्ही हाय म्हणून मी शांत आहे. मी समजवा अशी ड्रायव्हर लोक जर घरात घुसायला लागली तर कसं व्हायचं? आत्ताच्या आता पाठवायला मुंबईला चल चल रा. पाटील पाटील बॅ काही नाही केलं, खरंच बॅ काही नाही केलं. पाटील पाटील ऐका ना. पाटील गाण्या बर बास मोहन लय झाली. गाण्या माहित आहे ना सकाळी काय झालं? हा माहिती ना माझ्या समोर झालं. आता काय बोलले मला? आत्ताच्या आता गावाबाहेर निघ. हा आणि ते कोणाच्या समोर? पाटलाच्या समोर. मालकासमोर. अरे मला आई बापासारखं प्रेम करतात रे ते. माहिती रे मला. गाण्या हा तुला आठवते? हा पाटलाचा माझा ऍक्सिडेंट झाला होता. हा हा आठवत. अख्खं गाव जीवावरती उठलं होतं माझ्या. हा पाटीलबाई काय बोलल्या त्या दिवशी? अजिबात हात नाही लावायचा माझ्या पोराला. पोराला बोलले रे. अख्खं गाव गपगार झालं बघ. एवढं प्रेम करतात रे ते माझ्या. माहिती रे. आणि फसवलं नाही मीनाक्षीला, मी नाही फसवलं. माहिती रे मला. माझं पण खूप प्रेम आहे. मला तर लगीन करायचंय तिच्याबरोबर. पण लका माझ्यामुळे मान त्यांची खाली गेली रे. माझ्यामुळं पाटलाची मान खाली गेली लका. शांत मोहन. गाण्या एक काम करशील? काय बी सांग करेन तुझ्यासाठी. पाटील आणि पाटलीनबाईला काही कमी नको पडू दे. त्यांची काळजी घे. माझ्यामुळे त्यांची मान खाली गेली.
पाटलीन बाई अहो चहा मिळणार का नाही? सावकाश सावकाश. कुठून निघालाय? अहो अहो पाटलीन बाई. पाटील मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. आता नाही, नंतर ये जा. मोहन आणि मीनाक्षी बद्दल बोलायचंय. मला काय बी ऐकायचं नाही. अहो ऐकून तर घ्या. मोहनचा यात काय बी दोष नाही. मोहननं काय नाही केलं. मोहन आणि मीनाक्षीचं लहानपणापासूनच प्रेम आहे. वय खरंच सांगायले. आणि तिचं त्याच्यासोबत लग्न नाही झालं तर ती जीव देईल. आणि तिचं ताते बी ऐकणं झालंय. तुम्हीच फक्त काहीतरी करू शकता. तुझा बघतो मी. का लवकर. अहो झालं का नाही? उरका की. आव कशी दिसते मी? मस्त दिसताय. असं वाटतं आत्ताच मिठीच घ्यावं. काहीतरीच बाया तुमचं. चला पाठीशी. अहो थांबा थांबा. नमस्कार करते. अगं राहू दे राहू दे. चल आधी पहिलं काम करून घेऊया आपलं. चला चला. होय होय चला या. दार उघडून देऊ का? बसा. पाटलीन बाई झालं ना तुमचं सापान पूर्ण. आता मी साऊथचा गाडी चालवतोय. वय वय बरं आता अजून एक सपान पुरं करायचंय तुम्हाला. चला पाठीशी. वय वय. गण्या कुलूप लावून ये रे लवकर तिकडं.
मोहन, ए मोहन, या. पाटील, पाटील बाई तुम्ही इथं? हा, काम आहे तुझ्याकडं. हे बघ, ही कापड आणि पाठदिशी घालून ये. कसली कापड आहेत? मी सांगून ठेवतो, मुंबईला मी परत नाही जाणार. मला तुमच्या सोबतच राहायचंय. अरे अरे, कापड घे आणि घालून ये तू. जा. ऐक पाटील बाई, काय चाललंय? मावन्या, तुझा माझ्या विश्वास नाही हाय ना? जा, पाठदिशी कापड घालून ये बरं बाहेर. जा जा म्हणती ना. कापड घालतो मी, पण मुंबईला नाही जाणार परत. बर. अरे मोहन, अरे झालास का तयार? हिच्या आईला हिच्या पाटील कापड तर घातली, पण हे कसं घालायचं कळेल. हे मला माहिती कसं घालायचं. या 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 इकडे बसा. झालं बघा तयार पोरग तुमचं. हो, तुम्ही व्हा बाजूला. राजबिंड दिसतंय घर माझं लेकरू. आता इथंच बघत बसणार का? चला चला, उठ उठ उठ, चल बाबा, जायचंय आपल्याला, घाई आहे. चल. या पाटलीन बाई. चला बसा. मोहन शेठ बसा. मी मागे बसायचं? हा बसा. गाडी कोण चालवणार? मी स्वतः. चल बस पटकन. बसा. चला हो पाठीशी. निघायचं का? हा चला चला. पाटील, मीनाक्षी, रागवलीस का? तात्या, राम 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 राम. पाटील, आज इकडे कशी हवी वाटत आपली? अहो, आलो म्हटलं भेटायला जाऊ तुम्हाला. काम होत. राम दे, मी घेतो घेतो घेतो. जरा बोलायचं होत. काय आहे की काल तुम्ही मोहनला मारहाण केलीत. मला काही माहिती नव्हतं नक्की काय झालंय काय नाही, त्यामुळे मी शांत होतो. तर आज मला समजले. पाटील, काय बोलायचं आहे काय तुम्हाला? हेच, मोहन ड्रायव्हर आहे हे मान्य आहे मला. अहो, पण ड्रायव्हर असण्याच्या आधी तो माणूस आहे. नुसता माणूस नाही तर चांगला माणूस आहे. पाटील, काय बोलायचं आहे काय तुम्हाला? तुम्ही त्याला काल ड्रायव्हर म्हणून हिनवलं, मारहाण केली, त्याचा अपमान केला. मी ते समज सहन केलं. पण याच्या पुढे लक्षात घ्या, तो माझा दत्तक पोरगा आहे. मी त्याला दत्तक घेतलंय.
अहो पाटील, काय बोलताय काय तुम्ही? खरं ते बोलतोय. हे बघा, मोहनच्या नावावर माझं समद घर, शेत, प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली. पण पाटील, तुमचा त्या ड्रायव्हर वरती इतका प्रेम का उतरू चाललंय? काय माहिती का, मोहनची माझ्या आयुष्यातल्या 2 महत्वाच्या व्यक्तींना खूप गरज आहे. एक म्हणजे आमच्या पाटलींबाई, दुसरी म्हणजे माझी बकुळा. आणि त्याच मोहनची तुमच्या घरातल्या महत्वाच्या व्यक्तीसाठी पण गरज आहे. आणि विचार करा, कळवा मला. येतो मी. राम राम. माझ्या नावाचं डोरलं तू बांधना, सखे माझी तू बायको होना. माझ्या नावाचं डोरलं तू बांधना, सखे माझी तू बायको होना. काळजावर नाव तुझं कोरलया, मनी माझ्या तुला जपलया. थोडं डोकावून मनी तू बघना, थोडं डोकावून मनी तू बघना. सखे माझी बायको तू होना. माझ्या नावाचं डोरलं तू बांधना, सखे माझी तू बायको होना. तुझ्या फिरतीची जादू झालिया, जिथं तिथं शोधत तुला राहतोया. नको राहू दूर आता जवळ येना, नको राहू दूर आता जवळ येना. सखे माझी बायको तू होना. माझ्या नावाचं डोरलं तू बांधना, सखे माझी तू बायको होना. कोणाला सांगू माझ्या मनात काय, दुसरा कोणी नाही तूच हाय. आता तरी राणी हो कर देना, आता तरी राणी हो कर देना. सखे माझी बायको तू होना. माझ्या नावाचं डोरलं तू बांधना, सखे माझी तू बायको होना. माझ्या नावाचं डोरलं तू बांधना, सखे माझी